तर गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळी वाजलेत 9 आणि आजचा आमचा अखंड हरिनाम सप्त्याचा आज शेवटचा दिवस आहे, म्हणजेच काल्याचा प्रसाद. तर मी आता चालू आहे मंदिरामध्ये आणि आता कीर्तनसुद्धा चालू आहे तिथं. मग तुम्हाला मी दाखवतो मंदिरामध्ये आज कसा प्रोसेस करतात आजच्या दिवसाचा काल्याच्या कीर्तनाचा महाप्रसादाचा लाभ. चला मी तुम्हाला दाखवतो. आणि अजून काही खाल्ला पण नाही मी. तेजूने ठेवी घेतले चहा आणि चहामध्ये थोडासा काहीतरी खाऊन घेतो. बघू ठेवले का चहा. चालूच आहे चहा. चाय बना रही है. या सगळ्यांनी चहा प्यायला. तर गाईज हा आहे आमचा घर आणि ही माझी आई. बघू शकता तुम्ही सकाळीचा नजारा. ऊन पण एकदम कडक पडतं आता. बाहेर निघत नाही दुपारच्या वेळेला. तर गाई तुम्ही साई बघू शकता. आमच्या मोठ्या बाबांचा तबेला आहे. भरपूर साई निघतं दुधातून. आता मंदिरात जाल का? मंदिरात ब्लॉग कंटिन्यू करा का गाईज. या चहा प्यायला. तर गाईज आता चालू आहे मंदिरामध्ये. मी बघतो जाऊन आणि तुम्हाला दाखवतो. हा बघा आमचा जुना घर, सगळ्यात जुना घर. आणि त्याच्यानंतर ह्यो बांधलेला, त्याला बरेच वर्ष झालं. आता आमच्या जुन्या घरात आहे ना सुख शांती बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या आता काय कालांतराने सगळ्या गोष्टी आता कमी होत चालल्यात. आणि हा आहे आमचा कुलदेवारा. पाया पडतो आणि डायरेक्ट मंदिरामध्ये जातो हनुमानाचा. तर गाईज मी मंदिरामध्ये आलो आहे आणि झालं मी दर्शन वगैरे घेतला देवाचा. आणि इथं कीर्तनाची जी हे आहे तयारी आहे ती चालू आहे. कीर्तन 10 वाजता आहे, 10 ते 12:30 की 12:15पर्यंत आहे. तर तुम्ही बघू शकता सेटअप वगैरे चालू आहे सगळं पूर्णपणे. आणि जसं कीर्तन चालू होईल तसं मी तुम्हाला अपडेट व्हिडिओच्याद्वारे मी देत राहणार आहे. आणि प्लीज सगळ्यांनी माझ्या आणि माझ्या मिसेसच्या यूट्यूब चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक प्लीज करा आणि बेल आयकॉन बटन दाबून द्या. तर गाईज कीर्तनाला सुरुवात झालेली आहे. महाराज आलेले आहेत. आता सुरुवात झालेली आहे कीर्तनाला. आता कीर्तन झाल्यानंतर परत काल्याचा महाप्रसाद चालू होणार आहे. तो तुम्हाला दाखवतो मी नंतर. आणि हंडी प्रसादाची टांगली जाते दरवाजाला. महाराजांच्या प्रसादाचा काल्याच्या कीर्तनाचा जी हंडी आहे तिथे टांगली जाते. कीर्तन झाल्यावर ते फुटून तिचा प्रसाद केला जातो फोडतात तेव्हा. सप्त्याचं जेवण आहे याच्याने बोलते मीठ बरोबर आहे का बघा लागता. मीठ बरोबर आहे का बघता. लाटणार कोण झाला. लाटणार विचारायला लागेल पहिले. मामा मीठ आहे का बरोबर. कालवाला लोंढे म्हणून
आम्हाला टेस्ट करून बघतो. बरं मीठ खूप बरं आहे का आपण नका गाईच. महाप्रसादाचं जेवण वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. कारण का सकाळी 7:30 वाजल्यापासून आमच्या गावातले जे वरिष्ठ माणसं होती त्यांनी लवकरात लवकर तयारी करून हे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. कीर्तन चालू आहे. कीर्तन झाल्यानंतर जेवणाचा महाप्रसाद मिळेल. तर गाईज आमच्या चरूची मेकअप चालू आहे. चरू काय लावतस? कोणती क्रीम लावतस? दाखव कोणती. जा कर पटापट. गाईज आमचा विवान शेट बघा. विवान शेट. विवान बोल हाय. हाय कर हाय कर. सामायिक परिषद कळत नाही. वार्षिकला निकाल लागतो ना. वार्षिक पैसा चालू आहे. देव परत गेला आणि देवाने असं भांड उचलायला आणि याने डोळे उघडायला. वायपर चालू. कीर्तन समाप्त झालेलं आहे. बघू शकता आमचे काका श्री संतोष पाटील. महाप्रसादाचा वाटप. चांगलेही आहेत. मी चांगला हा शब्द प्रयोग इतक्यासाठी करतोय. सप्ताहामध्ये 500 रुपये. तुला काही देऊ का? ए चारू काही देऊ का तुला महाप्रसाद? ए तुला काही देऊ का? लगेच जेवायला कीर्तन झालं नाही झालं तर जेवण चालू झालेलं आहे. जगन्नाथ पांडुरंग म्हात्रे यांच्याकडून 551 रुपये. तर गाईज आता आम्ही आलो देवरुंगला. आमच्या काकाच्या पोरीचा साखरपुडा आहे. तर आम्ही आता थांबल्या आत्यांच्या इथं आणि मग इथलेच आई समजा इथं पण आले मला घ्यायला स्कूटीवर. बघा आत्यांची मांजर. मांजरीचं नाव काय? हा काय? चिनू चिऊ. विशाखा काय नाव आहे?
ते बारकीचा 150 रुपयाची. तर गाईज विशाखाला घरातला जेवण नाही पटत, तर तिने बघा 150 रुपयाची थाली मागवली झोमॅटोवल्या. डायरेक्ट थाल्या पण येतात ना झोमॅटोवर. हे बघा काय काय आहे. वरण, भात, चपाती, दही, 2 भाज्या आणि गुलाबजामुन या पण आहे, लोणचा पण आहे, जिरा राईस. हे बघा 150 रुपयाची थाली डायरेक्ट घरपोच. मला तर माहित पण नव्हतं थाल्या बिला येताना घरपोच. पैसा आहे नाही रे. मग पैसे आले ना विशाख आता कमवतो तिची ती. मग तोंड पण नाही दाखवी आवी, लाज वाटली तिला लगेच. मग खा आता खाऊ दे बंद कर. माझा अवतार बघ. हा आखा दिवस भाकरी उजू नको झाले. बघ ना 300 रुपयाच्या आत्याने दुपारपासून भुजल्या भाकरी. नाहीने 150 रुपये एकच टायमाला संपवलं. कोणला भाकरींची ऑर्डर द्यायची असेल तर आमची आत्या. नाही ग जाम भाकरी येतात. या बघा किती असतात. मी आत्याचं प्रमोशन करतो ना. भाकरींची ऑर्डर द्यायची असेल तर द्या, कोणी पण मस्त भाकरीच्या अवतार बघून पला ती भाकरी पण सांगणार. कितीला भाकर? 20. बाबा 20 रुपयाला भाकर केली डायरेक्ट. लॉकडाऊन पडणार ना. 20 ला लॉकडाऊन पडणार ना. अगं जेव ना, थंडा झाला. बंद कर ना. आवरला. आता बंदच नाही करणार. थांब. जेव दानू आता. मला उपवास नाही आज. नाही मला वाटलं दुसरं काही खायचं मागवले का तिने. हो ना आज उपास असं मागवले. दुसरं काही जेव्हा उपास असतो तेव्हा नॉनव्हेज खात. हो तिला एकादशा बिकादशा पण नसतात ना. शेकारी खात. शुक्रवार आहे तर. तर गाईज आत्याला आले गिराईक. बोलतं शिंगा भेटतील का. बघा आत्याचा फायदा पण झाला. आता कितीच्या? काठीची पण गरज नाही. गावठी गाईज इकडं आहे आमचा घर. का या बिल्डिंगच्या बाजूला, या सफेद बिल्डिंगच्या मागं आहे. नुचे स्कूटीवर चालल्यावर बसून आत्यांच्या इथल्या घरी. यावेळी मला तिथं पोचवली. यानं जायचं होतं कल्याणला. तर चला तुम्हाला मांडव दाखवता. तर गाईज मांडव चालू आहे. गाईज दनूला लावले मी माझी पिशवी आणायला. मी घेतली इकडं कलिंगर. यू आले मला घ्यायला. याचा दरवेळेच असतं. गेटपर्यंत येतो घ्यायला मला. झाली हो तयारी. चला पटापट तयारी करू. कुठं आहे मॅगी? मॅगी उपासना करतो ती. कुठं आहे झुमरी बाई? तर सगळ्यांची आता तयारी झाली. आणि बघा आत्या पण आले. निंगत शिंगा पारीत होती ती सगळ्या. आता बरी झाली ना. सो गाईज माझी पण तयारी झाली. बघा आले का. इकडं पप्पा पण तयार झाले. आमची तयारी झाली. मेकअप करून पण कालीच दिसतात.
दोघीने मॅचिंग केलं. चला बघूयात हे लोक कधी येतात. सो गाईज माझी आता तयारी झाली आणि आता नवरा पण येईल थोड्याच वेळान. तर चला मांडवण गेल्यावर दाखवतो कोण कोण येतं आणि कसं काय अरेंजमेंट आहे की. चलो गाईज मी पण आले. काय नाही हो. सो गाईज आता वाजले तरी नवरा आला नाही. आता मांडवण बसलो. यावे आता चालेल. गेल्या वर्षी इथंच आमचा साखरपुडा होता आणि इथंच आता काकाच्या मुलीचा पण साखरपुडा होणार आहे. साखरपुडा सांगता नानाने आणले पाणीवाले भैया. हो गया मँगोचा घेतलेला यावी आंधी तर लगेच तो ठेवून लगेच लिचीचा घेतला. आता मी बोलू मला द्या तर देत नाही. नवरा आला आता. कसं काजू बदाम वाटत घेतला लास्ट. अरे लाजू नको गे. काजू बदाम पिस्ता आणि खजूर. नवरा आले आता इथं. नवरी कधी येतो. बरी आहे ना. एकटी झाले का म्हणाली पुराणुक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम सुख संपदाम इकडे साखरपुडा चालू आहे. सह इकडे काय चालू आहे बघा. काश्यप गोत्राणां पाटील कुलगोत्र पन्नश्य साखरपुडा वगैरे रसिकाश्रमणां कोणचा काय ना कोणचा काय. इजा काय आली. इजी पण गेमच चालले. अहं करिष्ये वरुणाय नमः दीपं धूपं दर्शनं समर्पयामि ओम स्वाहा वरुणाय नमः. नाही ते मुलीवाल्या बाया लावतात. तर गाईज यांना नुसती झाले जेवाची घाई. नाही पण बोल मटणाचा वास सुटले तर यांना दोघांना जाम भूक लागली. त्यांना सांगतात जा तुम्ही नाही जात. कसं वाटतं आमचं बेइज्जती बरोबर. नाही भूक लागलेच म्हणजे मला पण लागले कारण आमचा सप्ताह होता 12 दिवस तर आम्ही काही खाल्ला नव्हता. आता भेटला आज खायला पण यांना लवकर उठायचा नाही बोलतं. नंतर लेट जाऊ बोलतं जेव्हा. म्हणजे अजून कोण गेला नाही मग परत जरा थांबा ना. पाहुणे तुम्ही जा ना मग दोघं जेवायला. कशा शेवला आम्ही दादा दूर नको बा. शेवला आहे का नाही आम्ही मोठा चलती है गाड़ी निकलता है धूप प्रथमेश ने लाया रसिका के लिए गुलाब का फूल. बरोबर का दे हा असं हा ते हा एवढं ते उचलायचं की द्यायचं आहे का. थांब हा उचलू हा 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 द्या.
फोटो काढला. यो बोट बघा. जेवून कशी सुस्तावली बघा. आता चाललो आम्ही नवरा नवरीच्या जोडीला फोटो काढायला. चला चला लवकर उठा ना गाईज. स्ट्रगल बघा. आम्हाला इकडूनशा असं जायला लागतं तर आम्ही इथल्या मधल्या नवरीचा भाऊ. नाईस ड्रेसिंग. लग्नाची येण घालू का? मला डायरेक्ट. गाईच आंबे बघा आमच्या झाडावरती किती आले. आता लग्नाला वाटतं काही खरा नाही आंब्याला. लग्नाला धनू कारण ठेवा किती आले. लोक आली गोष्ट लग्नात अशी पाठ घेऊन सांगता नाही तू लक्ष ठेवशील. परलाच तुला लक्षात पच्चीस ये क्या है? करा करा वन्स मोर करा ना. यावी धनुच्या लग्नात कसं नाचणार आहे माहिती ना का. एव्हा असं तर गाईज आता मी निघते घरी म्हणजे खांडवलला जायला. आता मी सगळं दागिनं वगैरे काढून घेतल्यान. तर चला ब्लॉगला मी इथंच एंड करता. ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर करा आणि चांगले कमेंट करा, हाईप पण करा. आणि जो कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी लवकर सबस्क्राईब करा. आणि कालचा ब्लॉग बघितला असेल मिनी याचा टाकीतले आपला पालखी सोहळ्याचा ब्लॉग जाऊन बघा. तर चला बाय बाय.